हा आहे अतिवृष्टीनं उद्ध्वस्त झालेल्या बळीराजाचा आक्रोश। अतिवृष्टीनं फक्त कपाशीच उद्ध्वस्त झाली नाही, तर शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चिखलही झालाय। हे चिखलाने माखलेले पाय आणि ही अवस्था सध्या शेतकऱ्याची संपूर्ण राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते। हातामध्ये एक कपाशीचं पीक आहे आणि हे पीक पूर्णतः वाया गेलेलं आहे। याच चिखलानं माखलेल्या अतिवृष्टीनं खचलेल्या बळीराजाचा हा उद्वेग। जमीन आम्हाला सोडून जायची पाळी आली, काय याच्यात राहिलंच काय? काय खाता काय, मड खाता काय? सरकार केव्हा द्यायचं आणि केव्हा नाही, आज देईन आणि उद्या देईन, दिवाळीला देतं का, आम्ही मेल्यावर देतंय, काय सांगावं सरकारचं? मात्र सरकार माणसाचा मृत्यू झाल्यानंतर 4 लाख देतं, 5 लाख देतं, मात्र तो जिवंत असताना कुठलीही मदत करत नाही, असं म्हणणं जे आहे ते या सर्व शेतकऱ्यांचं। आणि ही सगळी परिस्थिती जी आहे ती सध्या आपल्याला हिरापूरमध्ये पाहायला मिळते। हिरापूरच्या राजेंद्र ओडमारेंचा कित्येक एकरावरचा ऊस पुराच्या पाण्यात वाहून गेलाय। आता आम्ही जगायचं कसं, असा सवाल ओलावलेल्या डोळ्यांनी राजेंद्र ओडमारे करतायत। आता काहीच उरलं नाही, आमचे लेकरं बाळ पार ह्यात गेले, पाण्यात गेल्यासारखं झालं। आलेला तोंडातला घास आमचा सगळं निघून गेलेला आहे। फक्त कापूस आणि ऊसच नाही, तर तरारून आलेल्या तुरीतही अतिवृष्टीमुळं गुडघ्या इतकं पाणी साचलंय। त्यामुळं हातातोंडाशी आलेल्या घासाची पुरती माती झालीय। बघितलं का पाणी? साऱ्या संत्रीच्या झाडा गेल्या, साऱ्या घरात देवा भोवताली पाणी शिरलंय, गरीबाचे मुंडके मोडीत घर घरीत। अतिवृष्टीनं फक्त मराठवाडा आणि अहिल्यानगर मधील शेतकरीच उद्ध्वस्त झाला नाही, तर सोलापूर जिल्ह्यातही भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे। सीनेनं सगळा संसारच गिळल्यानं हतबल झालेल्या माढा तालुक्यातील सावंत कुटुंबियांनी 3 दिवसांपासून अन्नाला हात देखील लावलेला नाही। त्या संसाराचं बघायला ही सुद्धा नाही आम्हाला, काय उचलावतीच कळ नाही ना। खरं तर पाऊस लवकर झाला, त्यामुळे पेरणी ही लवकर झाली आणि आता पीक तरारून आलं, त्यामुळे डोक्यावरचं 10 लाखांचं कर्ज फिटेल अशी आशा निर्माण झाली होती। मात्र आता सगळं काही संपल्याची हतबलता हरिराम मुंताळ या शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर दिसतीये। ही कपाशी विक्रीसाठी येणार होती, ती पूर्ण मातीमोल झाली आहे। काय परिस्थिती, सगळी गोळा करता होणार आहे का सगळं? साहेब काय होणार माझं, ह्याच्यावर सांगा ना तुम्ही, ह्याच्यावर काय होणार? हां, शेतीवर काय होणार? माझं सगळं गायात उत्पन्न होतं, सगळं वाहून गेलं, सगळं काय राहिलं? माझ्या अंगावर 10 लाख रुपये कर्ज आहे। शेतकऱ्यांनी काय करावं आता? सरकारने याचं काहीतरी काळजी घ्यावा ना। अतिवृष्टीमुळं बळीराजा हतबल झालाय। सगळं काही हातातून निसटून गेल्यानं तो पुरता हतबल झालाय। त्यामुळं कोलमडून पडलेल्या बळीराजाला धीर देण्यासाठी सरकार मदत देईलच, पण आपल्या ताटातल्या भाकरीला जागून आपणही मोडून पडलेल्या बळीराजाला आधार देण्यासाठी मदतीचा हात पुढं करणं गरजेचं आहे। बीडहून सागर आव्हाड आणि योगेश काशीदसह भारत नागणे, साम टीव्ही न्यूज, सोलापूर। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।